कधी कधी लाईफमध्ये असा मोमेंट येतो जिथे सगळे लोक तुझ्यावर हसत असतात आणि तुला वाटतं कदाचित ते बरोबर आहेत. कदाचित मी खरंच काही करू शकत नाही. ही स्टोरी आहे आदित्यची. आदित्य एक नॉर्मल मुलगा होता. ना खूप स्मार्ट, ना खूप टॅलेंटेड. पण एक गोष्ट वेगळी होती. तो ड्रीम्स बघायचा. मोठे ड्रीम्स. त्याला कंटेंट क्रिएटर बनायचं होतं. पण प्रॉब्लेम काय होता माहिती आहे? त्याच्या आसपासचे लोक, फ्रेंड्स म्हणायचे, "अरे, यूट्यूब सगळ्यांसाठी नसतं." काही म्हणायचे, "हे सगळं टाईमपास आहे." काही थेट हसायचे आणि हसणं हे खूप पेनफुल असतं. कारण क्रिटिसिझम सहन करता येतो, पण मॉन्करी ते कॉन्फिडन्स तोडतं. एक दिवस असा आला ज्या दिवशी आदित्य ऑलमोस्ट क्वाईट करणार होता. तो लॅपटॉप बंद करून उठला आणि स्वतःला एक क्वेश्चन विचारला, जर मी आज क्वाईट केलं तर 5 वर्षांनी मला कसं वाटेल? आणि त्या क्वेश्चनने सगळं बदललं. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा बसला. कॅमेरा सेटअप केला, स्क्रिप्ट लिहिली, व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्ह्यूज 13, 15, 20. होय, फक्त 13, 15, 20. पण त्या दिवशी त्याने एक रूल बनवला. क्वाईट नाही करायचं. नो मॅटर व्हॉट. पहिले 30 दिवस काहीच बदललं नाही. व्ह्यूज कमी, सबस्क्रायबर नाही, मोटिवेशन झिरो. पण डिसिप्लिन तो वाढत होता. आदित्यला एक ट्रुथ कळलं. मोटिवेशन टेम्पररी असतं, डिसिप्लिन परमनंट असतं. तो रोज व्हिडिओ बनवायला लागला. रफ व्हिडिओज, इम्पॉर्टंट व्हिडिओज, समटाईम्स बॅड व्हिडिओज. पण एक गोष्ट क्लिअर होती, तो इम्प्रूव्ह होत होता. आणि मग एक दिवस काहीतरी अनएक्सपेक्टेड घडलं. एक व्हिडिओ अचानक ग्रो व्हायला लागला. 100 व्ह्यूज, 500, 2000 व्ह्यूज. आदित्यला विश्वासच बसला नाही. कारण तो व्हायरल व्हिडिओ नव्हता. तो कन्सिस्टन्सीचा रिझल्ट होता. आणि फनी गोष्ट काय होती माहिती आहे? ज्यांनी त्यावर हसले होते तेच लोक आता म्हणत होते, ब्रो तू लकी आहेस. पण ट्रुथ वेगळा होता. लकी नाही, एफर्ट्स. कारण सक्सेस लाऊड नसतो, तो सायलेंटली तयार होतो. म्हणून आज एक सिंपल मेसेज. लोक हसतील, लोक डाऊट करतील, लोक जज करतील. पण जर तू थांबला नाहीस ना, तर एक दिवस स्टोरी बदलेल. आणि लोक तेव्हा म्हणतात, मला माहित होतं तू करशील. पण ट्रुथ तुला माहिती असतो. तू एकटा होतास आणि तरीही तू थांबला नाहीस. कारण शेवटी ड्रीम्स पॉवरफुल नसतात, कन्सिस्टन्सी पॉवरफुल असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.